4-5 साल में ही सब किया था, 0 पर से ऊपर आया हुआ था। मेरा रहना खाना पीना सब मेरी दुकान थी, जो अभी पूरी तरह से 0 हो चुका है। मेरे पास कुछ भी नहीं बचा है। ब्रेकिंग न्यूज। नारायणपूर रस्त्यावरील किराणा दुकानाला भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान। आगीत संपूर्ण किराणा दुकान जळून खाक। व्यावसायिक हितेश अग्रवाल यांचे 15 ते 20 लाखांचे नुकसान। नवापूर शहरातील भारतनगर धडधड्या येथे हितेश मामचंद अग्रवाल यांच्या किराणा दुकानात दुपारी 1 वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। व्यावसायिक हितेश अग्रवाल किराणा दुकान बंद करून हे धार्मिक कार्यक्रमासाठी चिंचपाडा येथे गेले असता काही वेळाने दुकानात आग लागली। आजूबाजूच्या नागरिकांना दुकानातून धूर व आग दिसत असल्याने तात्काळ नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला फोन करून पाचारण करण्यात आले, परंतु मध्येच नारायणपूर रस्त्यावर अवजड वाहन जाऊ नये म्हणून बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत। हे बॅरिकेड्स आपत्कालीन परिस्थितीमध्ये धोकेदायक ठरले। या बॅरिकेड्समुळे अग्निशमन दल वेळेवर न पोहोचल्याने त्यांना घटनास्थळी येण्यासाठी फेरा मारून यावं लागलं। दरम्यानच्या काळात आगीने रौद्र रूप धारण केलं। स्थानिक नागरिकांनी मिळेल त्या साधनाने आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आग मोठ्या स्वरूपात लागल्याने नियंत्रणात आली नाही। त्यानंतर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तासाभरानंतर आगीवर नियंत्रण मिळवले। व्यावसायिक हितेश अग्रवाल यांच्या आगीत संपूर्ण किराणा दुकानातील साहित्य जळून खाक झाल्याने अग्रवाल कुटुंबियांनी प्रचंड आक्रोश केला। मोठे नुकसान झाल्याने अश्रू अनावर झालेत। अग्रवाल, मेरे यहाँ अचानक शॉर्ट सर्किट से आग लगी है, जिसमें करीबन 15 से 20 लाख का नुकसान हुआ है। ये आग के शॉर्ट सर्किट की वजह से लगी है। मैं अभी जस्ट 5 मिनट पहले यहाँ से शटल बंद करके निकला हुआ था और फायर ब्रिगेड जल्द से जल्द आया, पर और जल्दी आ सकता था अगर वो बैरिकेड लगाया हुआ नहीं होता। उस बैरिकेड के कारण फायर ब्रिगेड को आने में कुछ दिक्कतें आई, जिससे फायर ब्रिगेड कुछ थोड़ी देर लेट आया। नुकसान 15 से 20 लाख रुपए का हुआ है। मैंने 4-5 साल में ही सब किया था, 0 पर से ऊपर आया हुआ था। मेरा रहना खाना पीना सब मेरी दुकान थी, जो अभी पूरी तरह से 0 हो चुका है। मेरे पास कुछ भी नहीं बचा है। मेरा प्रशासन से अनुरोध है कि मुझे इस विषय में कुछ मदद की जाए, क्योंकि मेरे पास कुछ नहीं बचा है। मेरा सब हिसाब से लगी है ना। ये जो मोहम्मद बुला के घर के पास जो बैरिकेड लगाया है और इधर से बैरिकेड, तो कम से कम 20 से आधा घंटा लेट टैंकर आया, अपना पानी का टैंकर आया, उससे ज़्यादा आग बढ़ गया और ज़्यादा नुकसान हो गया। तो इसलिए वो बैरिकेड सभी नागरिक, यहाँ के जो भी जितने भी नागरिक है, वो ये बैरिकेड निकालने की पूरी कोशिश करो आणि निवेदन आहे। लावलेला आहे ना, शॉपिंग सेंटरच्या वरती बॅरिकेड लावलेले आहे। यामुळे नाही तर इथे 5 मिनिटात बंब आला असता आणि इथे एवढं नुकसान झालं नसतं। अख्ख्या गावातून फिरून, म्हणजे आज रहदारी आहे, बाजारपेठ आहे, कुठून वाहनं कसे उभे असतील कोणाला माहित। ही अचानक लागलेली आग आहे ना, मग बंब येण्यासाठी उशीर लागला। नंतर हा जर हे इथे बॅरिकेड लावलेले आहे, हे नसते तर लवकर गाडी येऊन गेली असती। वो लोग चिंचपाड़ा जा रहे थे, मनसा माता के पाठ करने को। उनको किसने फोन करा, वो भागते आए। हमारे को किसने फोन करा, हम भी भागते आए। कोई मालूम नहीं हमारे को कैसी आग लगी। 15 मिनट हुआ उनको घर से जाने को, 15 मिनट में आग लगी। 15 मिनट में कैसी आग लगी, भगवान भगवान, इतनी आग 15 मिनट में। पंखा AC सब बंद। धडधड्या भारतनगर येथील हितेशभाई अग्रवाल यांच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे 1च्या सुमारास त्यांची दुकान बंद होती, तेव्हा आग लागलेली आहे। ते दुकान बंद करून चिंचपाडा येथे कामानिमित्त जात होते। गल्लीवाल्यांनी बघितलं की दुकानामधनं आग निघत आहे। मग लगेच सर्वांनी मदत केली ह्या परिसरातील लोकांनी, आणि ते आग दुकान ओपन केली। आणि त्यानंतर अर्धा तासानंतर अग्निशमन दलाचा बंब आला। इथं बॅरिकेड लागल्यामुळे अग्निशमन दलाचा जो बंब आहे त्याला 15 ते 20 मिनिटं उशीर झाला, आणि त्यामुळे ही आग जास्त स्वरूपात वाढली। मला तर मी प्रशासनाला विनंती करेल की त्यांच्या दुकानामध्ये
खूप मोठं नुकसान झालेलं आहे. त्यांना त्यांचा पंचनामा होऊन त्यांना तातडीची मदत मिळावी एवढी विनंती. आगीची घटना वाऱ्यासारखी पसरल्याने नारायणपूर रस्त्यावरील घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली. परिसरात वरपर्यंत धूर आणि आगीचे लोट दिसू लागले होते. परिसरातील नागरिक प्रचंड भयभीत झाले होते. तासाभराच्या परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. आगीत नुकसान झालेल्या हितेश अग्रवाल या व्यावसायिकांना आर्थिक नुकसान मिळावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.